कराडमधील मालखेड गावामध्ये असलेल्या बहिणीच्या घरातून मी किल्ले मच्छिंद्रगड पाहण्यासाठी निघालो। सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वाळवा तालुक्यात वसलेले मच्छिंद्रगड कराडपासून 27 किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे मी बाईकने प्रवास सुरू केला। प्रवास सुरू झाला कोल्हापूरच्या NH4 हायवेवरून। आपण कोल्हापूर हायवेला चाललो आहोत। NH4 सध्या NH4 महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे आणि आता आपण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात आहोत। हायवे जबरदस्त आहे आणि मोठ्या मोठ्या गाड्या माझ्या मागून जात आहेत आणि आपण बाईकवर आहोत आणि आजची ट्रिप ही सोलो ट्रिप आहे। त्यासाठी आपण इस्लामपूरला जाणार आहोत आणि इस्लामपूरवरून लिफ्ट मारणार आहोत। तसं शॉर्टकटनी पण जाता येतं, पण मला इस्लामपूरमध्ये थोडं काम असल्यामुळे मी हा रूटनी चाललेलो आहो। मित्रांनो, डाव्या बाजूला बघाल हायवेची कामं चालू आहेत आणि हा 6 पदरी हायवे करणार आहेत। खूपच मोठं काम चालू आहे इथे। असे मोठे मोठे ट्रक इथून धावत असतात मित्रांनो। कसलं तरी लोखंडी सामान हा ट्रक वाहून घेत चालला आहे। इथं लाकडाचा ट्रक आहे हा। मित्रांनो, आपण आता इस्लामपूरवरून चाललो आहे आणि हा रस्ता सिटीतून जातो आहे। ऊन बरंच आहे, पण आजूबाजूला ऊसाची शेती असल्यामुळे हवा थंड लागते। मित्रांनो, आज आपण सोलो ट्रिप करतोय। सोलो ट्रिप आहे मित्रांनो। नेहमी आपण कारने जातो, पण आज बाईकवर चाललेलो आहोत। बाजूला मस्त वातावरण आहे मित्रांनो। इथे आल्यावर 2 रस्ते लागत आहेत। एक वय खरातवाडी म्हणून, एक बहे। आपल्याला बहेला जायचं आहे। मित्रांनो, इथं पूल लागलेला आहे। इस्लामपूर नरसिंह रोड मार्गे बाहेगाव पार करून कृष्णा नदीवर हा पूल बांधण्यात आलेला आहे। बहुतेक धरण असावं। सुंदर नजारा आणि याच बाजूला एकदम खडक आहे, थोडंच पाणी येते। पुलावर थांबून थोडे ड्रोन शॉट घेतले। साताऱ्यामधील महाबळेश्वरमधून उगम पावलेली ही कृष्णा नदी पुढे आंध्र प्रदेशच्या हंसराजपूर येथे समुद्रात जाऊन मिळते। संत वाहणारी ही नदी आजूबाजूचे सर्व प्रदेश सुपीक करत जाते। मित्रांनो, ती मागची नदी कृष्णा नदी होती आणि उन्हाळ्यात थोडी आटली आहे, पण पाणी अजूनही आहे। पूल ओलांडून गाडी नरसिंहपूरमध्ये शिरले। रेटरे फॅक्टरी रोड पकडून मला किल्ले मच्छिंद्रगडाकडे जायचे होते। वातावरण मस्त गार मित्रांनो। वर ऊन आहे, पण वातावरण थंड आणि असा गाडीवर हे उसाचं चिपाडं घेऊन चाललेले आहेत। गावाकडे बाईकवर जनावरांसाठी वाडा घेऊन जाताना शेतकरी हमखास दिसतो। उजव्या हाताला वळायचं आहे। या कमानीतून आत जायचं आहे। मच्छिंद्रगडाची कमान दिसली आणि त्या कमानीतून मी गडाकडे पुढे निघालो। आता आपल्याला विचारावं लागेल एक्झॅक्टली कुठून जायचं आहे। गाडीवाल्या काकांना गडाचा रस्ता विचारून मी उजव्या बाजूला वळालो। इथून का? बर आता आपल्याला उजव्या हाताने फिरायचं आहे मित्रांनो। उजव्या हाताला आपण वळालो आणि आता गाडी वर चढते। आता आपली गाडी वर निघाली आहे। गाडी 1 वर घेतली मित्रांनो। वळणाचा रस्ता आहे मित्रांनो इथे।
खूप चढ आहे मित्रांनो. हा एक तिसरा चढ. बहुतेक पेट्रोल इथेच संपेल असं वाटतंय. आणि आपण इथं पोचलेलो आहोत. गाडी सावलीला लावूया. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. मित्रांनो, आपण आलो आहोत कराडवरून 27 किलोमीटरच्या अंतरावर, तसेच इस्लामपूरवरून 29 किलोमीटरच्या अंतरावर मच्छिंद्रगडाजवळ. किल्ले मच्छिंद्रगड हा सह्याद्रीतील 2406 फूट उंचीचा असून आकाराने लहान पण टेहाळणीस उपयुक्त किल्ला होता. गडावर मच्छिंद्रनाथांचे आणि गोरक्षनाथांचे मंदिर आहे. चोखोबाचं मंदिर आहे. संत चोखोबा म्हणजेच संत चोखामेळा हे 13व्या शतकातील एक थोर संत वारकरी होते. ते नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्या काळातील असून भिल समाजातील होते. किल्ले मच्छिंद्रगडाच्या इतिहासाचे थोडेसे पुरावे उपलब्ध असून सभासद भकरीनुसार तो श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी 1676 साली बांधला. हा किल्ला श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या दुर्ग शृंखलेतील शेवटचा किल्ला मानला जातो. श्री मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ देशभर तीर्थयात्रा करत होते. तीर्थयात्रा करत करत ते महाराष्ट्रात आले. येथे त्यांना एक निसर्गरम्य पर्वत आढळला आणि ते तेथे थांबले. तोच पर्वत आज मच्छिंद्रगड म्हणून ओळखला जातो. श्री मच्छिंद्रनाथ हे नाथ संप्रदायाचे आद्यगुरू मानले जातात. त्यांचा काळ अंदाजे इसवी सन 7व्या ते 9व्या शतकाच्या दरम्यान मानला जातो. ते गोरक्षनाथांचे गुरु होते. मच्छिंद्रनाथांनी योग, तंत्र, साधना यांचा प्रचार केला आणि नाथपंथाची पायाभरणी केली. भारतात विविध ठिकाणी त्यांची मंदिरे आणि समाधी स्थळे आहेत. त्यापैकी मच्छिंद्रगड हे महत्त्वाचे स्थान मानले जाते. हे मंदिर फार जुन्या काळातलं आहे. ज्यावेळेला मच्छिंद्रनाथ श्रीराज्यातनं आलं त्यावेळेला इथं येडे मच्छिंद्रमध्ये सोन्याची वीट आणलेली येडे मच्छिंद्रमध्ये टाकल्या. तिथून इथं आलं आणि इथं समाधी झाली त्यांची, मच्छिंद्रनाथांची इथं समाधी झाली. हां, तिथं गोरक्षनाथाचं मंदिर आहे. तिथं गोरक्षनाथांनी अनुग्रह दिला आहे. समोर गोरक्षनाथांचं मंदिर आहे. हां, तिथं अनुग्रह दिला आहे. त्यांना अनुग्रह मच्छिंद्रनाथांनी दिला. नंतर ती ह्याच्यात शिराळा गेली, 32 शिराळा. मित्रांनो, इथं शिलालेख आहेत. त्यामुळे आपण असं बोलू शकतो की ही वास्तू फार जुनी आहे. काही ठिकाणी आढळणारे शिलालेख इतिहासाच्या खुणा म्हणून ओळखले जातात. यावरून असे वाटते की ही वास्तू ऐतिहासिक असावी. थोडी लिपी आहेत. शिवाजी महाराजांच्या काळातली. मित्रांनो, इथे काही असे शिलालेख आहेत की ही वास्तू त्यामुळे वाटते की जुन्या काळातली असावी. आणि बरोबरच मंदिराच्या समोर या 3 तोफा ठेवलेल्या आहेत. गडावर एकूण 5 तोफा आहेत. त्यापैकी 2 भग्न अवस्थेत आहेत. मित्रांनो, ही एक तोफ आहे, पण इथून ही तुटलेली आहे. अशीच त्या बाजूला ठेवलेली आहे. ही सुद्धा इथून तुटलेली आहे. महाराजांच्या काळात ही पिंडी फोडलेली आहे तिथून. मंदिराच्या आवारात काही शक्तिशाळा असून तेथे एक महादेवची पिंड भग्न अवस्थेत आहे. मित्रांनो, इथं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा होता असं सांगण्यात येत आहे या गावकऱ्यांकडून. आणि हां, पडक्या अवस्थेत आहे.
ही जुनी वास्तू तर दिसते मित्रांनो. गडावर पडक्या अवस्थेत एक राजवाडा आहे. स्थानिक पुजाऱ्याच्या सांगण्यानुसार या वास्तूत श्री छत्रपती शिवाजी महाराज काही काळ वास्तव्यास होते. गडावरील या ऐतिहासिक वास्तूंमुळे त्या काळातील गडाचे महत्त्व स्पष्टपणे लक्षात येते. मित्रांनो, या बाबांच्या सांगण्यानुसार इथे हा राजवाडा होता आणि इथे श्री छत्रपती शिवाजी महाराज वास्तव्यास होते आणि हा किल्ला टेहळणीचा किल्ला म्हणून वापरला जात असे. गाणं म्हणजे ह्याचं आहे. बरोबर. हा मित्रांनो, इथे चुनखडीचा हा घाणा आहे आणि इथे ही विहीर आहे पण कोरडी आहे. मच्छिंद्र गडावरील चुन्याचा घाणा शिवकालीन असून गडावरील बांधकामाचे मिश्रण तयार करण्यासाठी वापरला जात असे. घाण्याच्या शेजारी तटबंदी नसलेली एक पुरातन विहीर आहे. ही विहीर प्राचीन असून सध्या पडझड झालेल्या अवस्थेत आहे. मच्छिंद्रनाथांच्या मंदिराच्या बाजूलाच गोरक्षनाथांचे छोटे मंदिर आहे, जे त्यांच्यातील गुरु शिष्य परंपरेचे प्रतीक मानले जाते. गोरक्षनाथ हे नाथ संप्रदायांचे एक थोर योगी व संत मानले जातात. हे नाथपंथाचे प्रमुख संत असून मच्छिंद्रनाथांचे शिष्य होते. गोरक्षनाथांनी योग साधना, तपश्चर्या आणि अध्यात्म यामध्ये प्रगती करत नाथ संप्रदायाला अधिक व्यापक बनवले. गोरक्षनाथांनी हठयोगाचा प्रसार केला. गोरक्षशतक, योगी सिद्धांत हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ मानले जातात. देशभर भ्रमंती करून त्यांनी नाथपंथाचा प्रचार व अध्यात्माचा प्रसार केला. त्यांनी जातीभेद, अंधश्रद्धा याविरुद्ध आवाज उठवला आणि लोकांना आत्मशुद्धीचा संदेश दिला. गोरक्षनाथांचे दर्शन घेऊन मी मंदिराच्या खालच्या बाजूस असलेल्या चुन्याचा घाणा आणि पुरातन विहिरीकडे निघालो. आपल्या मागे मित्रांनो चुन्याचा घाणा आहे आणि या बाजूला विहीर आहे. मित्रांनो, जुन्या काळातले अवशेष इथे दिसत आहेत. हा चुन्याचा घाणा आहे आणि ते जातं आहे ते असं फिरून चुन्याची मळी तयार करून वास्तूसाठी त्याचा उपयोग केला जात असे. आणि ही इथं विहीर आहे, पूर्ण आटलेली आहे. थोडंसं पाणी आहे त्यामध्ये. आपण इथं उभे होतो आणि इथून तो शॉट घेतला होता. हा बुरुज आपल्याला लागलेला आहे, थोडा मोडकळलेल्या अवस्थेत आहे. खाली दरी आहे आणि हे इथं छोटं गाव. चला आपण बुरुजावर जाऊया. सध्या गडावर 1 ते 2 बुरुज चांगल्या अवस्थेत असून उर्वरित बुरुज आणि तटबंदी जीर्ण अवस्थेत आहे. इथेही वास्तू आहे, इथेही आहे. गडावरील हा बुरुज आजही मजबूत स्थितीत असून त्यावर बांधलेली ही मेघडंबरी दूरवरून सहज लक्षात येते.
समोर या 2 वास्तू आहेत मित्रांनो, अगदी मंदिराच्या मागे. मेघडंबरीवर थोडा वेळ थांबून मी परतीचा प्रवास सुरू केला. मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण एकट्याने गड पाहिलेला आहे. सोलो ट्रिप होती आणि हाच गड आपण पावसाळ्यात देखील करणार आहोत, कारण की पावसाळ्यात अतिशय सुंदर दृश्य इकडचं असणार आहे.